अमुक एका वर्गाच्या भावना दुखावतील म्हणून शिरसाळ्यातल्या रामनवमीचा मार्ग बदलत होते। तो मार्ग रामनवमीचा बदलला जात नाही आहे, भारतीयत्वाचा मार्ग बदलण्याचा हा प्रयत्न आहे। आणि हे स्पष्ट अधोरेखित होत आहे की अमुक एकाच्या भावना दुखावतील, तमुक एकाच्या भावना दुखावतील म्हणून भारतीयांनी भारतीयत्व पाळू नये, हे जे षडयंत्र आहे ते यापुढे भारतात चालणार नाही आहे। इथल्या कलेक्टरने, तहसीलदारने, इथल्या पोलीस प्रशासनाने विरोधी पक्षाला समजावलं पाहिजे। चेन्नई हायकोर्टामध्ये एक केस झाली होती की अमुक ठिकाणी अमुक गावात आता अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची संख्या वाढली आहे, तर तुमची परंपरागत धार्मिक विधी करू नका। तेव्हा चेन्नई हायकोर्टाने सांगितलं की 1947 साली हिंदू मुस्लिम या तत्वावर फाळणी झाली, त्यावेळेला जर सगळे मुसलमान पाकिस्तानात गेले असते आणि यांनी इथल्या गावकऱ्यांनी तुम्हाला पिटायलं असतं तर तुम्हाला ते चाललं असतं का? त्यांच्या धर्मनिरपेक्ष उदार भावानेच तुम्हाला त्यांनी तालुक्यात ठेवलं आणि तुमची संख्या वाढली म्हणून तुम्ही त्यांच्या उत्सवाला विरोध करताय। तसं माझ्या शिरसाळ्यातल्या सगळ्या बांधवांना, सर्व समाज बांधवांना विनंती आहे की तुमच्या धमन्यांमधलं रक्त भारतीयांचं आहे, अरबांचा तुर्कांचा हट्ट पाळू नका, आपला भारतीय धर्म पाळूया। भारतीयांचा आदर्श राम आहे, भगवान बुद्ध आहे, महावीर जैन आहे, बसवेश्वर आहे, चक्रधर स्वामी आहेत, सेवालाल महाराज आहेत, माऊली आहेत, तुकोबा आहेत। तर आपण सगळ्यांनी मी शिरसाळ्याच्या रामनवमीच्या निमित्तानं 2 एप्रिल 2026 रोजी जे रामनवमीला जे आक्षेप घेत आहेत ते आक्षेप खोडून काढण्यासाठी आणि परई वैजनाथाच्या प्रभावामध्ये पवित्र क्षेत्रामध्ये राहणाऱ्या सर्व प्रजाजनांनी त्या 2 तारखेच्या शिरसाळ्यातल्या रामनवमीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपलं तालुक्यातलं, जिल्ह्यातलं, आपल्या पवित्र पूर्वजांच्या धमन्यातल्या रक्ताचं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी तिथे यायचं हे आवाहन करण्यासाठी मी आलेलो आहे। तुम्ही स्वतः